नमस्कार, आपण पाहत आहात DR न्यूज। तर पोलीस पाटील यांना भेटून दारूबंदीबाबत ग्रामरक्षक स्थापन करण्याबाबत सूचना दिल्या। त्यानंतर उपोषण मागे घेण्याबाबत किंवा अवैध दारूधंदे चालू झाल्यास आम्हाला तात्काळ करून आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि 100% अवैध दारूधंदे बंद करण्याची मी पूर्णपणे प्रयत्न केला जाईल। त्यानंतर 6/10/2023 रोजी उपोषण ठिकाणी मी प्रत्यक्ष भेट दिली। त्यावेळी तोच विषय मी त्यांना पुन्हा सांगितला। त्यावेळेला पोलीस विभागाचे कर्मचारी व अधिकारी हजर होते। उपोषणस्थळी महिला सरपंच यांना त्याबाबत मी सांगितले की बाबा ह्या गोष्टीचा आम्ही हमी घेतो किंवा प्रयत्न करतो, अवैध धंद्याबाबत तुम्ही उपोषण मागे घ्या। त्या गोष्टी ते काही समाधानी नव्हते। ते म्हणले तुमचे पोलीस डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी तर आले पाहिजे, त्या पद्धतीने या त्यावेळेला आपण विषय मांडू। त्यानंतर दिनांक 7 रोजी पोलीस विभागाचे DSP साहेब, त्याच्यानंतर PI साहेब, त्यानंतर त्यांचा कर्मचारी, PSI साहेब सगळे आम्ही या ठिकाणी आलो। त्या ठिकाणी DSP साहेबांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केले, त्यानंतर सूचना दिल्या, त्याच्यानंतर कारवाईबाबत योग्य मार्गदर्शन केले। नंतर त्या विभागाचे PI साहेब यांनी गावामध्ये या धंद्याबाबत किंवा इतर काही अवैध धंद्याबाबत काय कारवाई करण्याबाबत गावामध्ये पोलीस चौकी आणि कर्मचारी स्टाफ 24 तास इथे नेमण्यात येणार आहे। कुठली अवैध काम होत असेल तर त्याच्यावर त्यांचं पूर्ण कंट्रोल राहील अशी त्यांना हमी दिली आहे। मी माझ्या खात्याच्या वतीने त्यांना सांगितलं का कुठल्या अवैध धंदे चालू झाल्यास आम्हाला पूर्ण तात्काळ कळवा, आम्ही त्याच्या पूर्णपणे ॲक्शन घेण्यात येईल। अशाप्रमाणे उपोषणकर्त्यांना आणि त्या असलेले उपस्थित ग्रामस्थांना सांगण्यात आले। उपोषण मागे घेतलंय का आता उपोषण मागे घेण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय। त्यांच्याबरोबर ग्रामस्थ वगैरे अधिकारी, पोलीस अधिकारी वर्ग आहे। त्यांनी ग्रामस्थांनी आम्हाला पूर्ण सांगितले तुमच्या गोष्टी आम्हाला मान्य आहे, त्याप्रमाणे ते ग्रामस्थ पण आणि महिला वर्ग पण समाधानी आहे। जिल्ह्यात इतरत्र पण अनेक गावांमध्ये अशा परिस्थिती आहेत, त्या दृष्टीने काय प्रयत्न राहणार आहेत का तुमचे? हो सर, आमचे प्रयत्न राहणार आहे। आमचं स्क्वॉड आहे, भरारी पथक आहे। तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही त्या गावात भेट देतो, तिथं अवैध धंदे सापडले आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो। नंतर ग्रामपंचायतमध्ये प्रत्यक्ष सरपंच, पोलीस पाटील यांना भेटून ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबाबत त्यांना मार्गदर्शन करतो। हत्तीज, चिंचकोपण आणि हिंगण्यार ही तिन्ही गावं मी दत्तक घेतलेली आहेत आणि ह्या गावच्या नागरिकाच्या ज्या काही समस्या असतात त्या मी वैयक्तिकरित्या सोडवणार आहे आणि गावात पोलीस चौकी 24 तास उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि या गावात मी तर 2 दिवस सांगितले, पण माझी कमीत कमी प्रत्येक दिवशी भेट देण्याची तयारी आहे आणि सर्व नागरिकाच्या समस्या ह्या नागरिकाच्या मदतीनेच आणि कायद्याच्या मदतीनेच सोडवण्यात येतील। नमस्कार,
आम्ही हातीजमध्ये उपोषणासाठी महिला बसलेलो होतो. 2 दिवस झाले, आज दुसरा दिवस चालू आहे. प्रशासनाने आमची दखल घेतली, आमच्या मागण्या पूर्ण केल्या सर्वांनी आणि सर्वांनी आम्हाला खूप म्हणजे सपोर्ट केला. बाहेरचे कोण म्हणजे विशाल निलाखे असतील, आमचे ओमदादा निंबाळकर असतील. कंटिन्यू तुमचं काम आहे तुम्ही ठीक आहे. आम्हाला सगळ्या सर्वांनी सपोर्ट केला. आमच्या मागण्या अधिकाऱ्यांनी म्हणजे मनावर घेतलेत आणि तसं आम्हाला आश्वासन दिले की आमच्या गावातली दारू बंद होईल, आमच्या समस्या बाकीच्या जी काय असतील ते मनावर धरून पूर्ण करतील. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवले आहेत. आज बहिर साहेब आम्हाला भेटायला आले. त्यांनी आमच्या म्हणजे प्रत्येक चर्चेवर समाधानकारक उत्तर दिले आणि पोलीस चौकी ते स्वतः इथं म्हणजे चालू करतो म्हणलेत आणि स्वतः ते आमचं गाव दत्तक घेणार आहे दारूबंदीसाठी. या त्यांच्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत आणि आमचं उपोषण मागे घेत आहोत.